नमस्कार मित्रांनो, तुमच्या आमच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। जसं तुम्ही बघू शकता आपण आता नेपाळ ट्रिप केलेली। आता आपण सिलोनी बॉर्डरपासून इथं गोरखपूरला आपण इकडे गाडी पकडली। गोरखपूरवरून आपण आता अयोध्याला गाडी पकडली। आता आपण अयोध्यामध्ये आहे। श्रीरामजीच्या दर्शनाला आपण चाललेलो आहे। आता आपण इकडनं 20 रुपये ऑटो घेते आणि इकडे आम्हाला एक चांगलं हॉटेल भेटलेलं आहे। ते पण स्वस्त आहे आणि चांगलं आहे, छान आहे, खूप सुंदर आहे। आम्ही आता राम मंदिरच्या दर्शनाला चाललो आहे। मी, माझा भाऊ आणि त्यांचे बहीण वगैरे आम्ही लोक सर्व बघा ऑटोमध्ये आहेत। तुम्ही बघू शकता तिकडनं आम्ही आता तिकडे चाललो आहे राम मंदिरच्या दर्शनाला। आता आम्ही 9 वाजेपर्यंत मंदिर चालू असणार आहे। आम्ही आता जाऊन बघणार आहे की मी पण फर्स्ट टाईम येतो राम मंदिरच्या दर्शनाला। हे आमचे भाऊ आलेले आहेत पहिले राम मंदिरच्या दर्शनाला आणि ह्या दोघांचा पण फर्स्ट टाईम आहे राम मंदिर जेव्हापासून झालं। तर आता बघूया आता पण पुढे जाऊन काय होतं आहे, मी तुम्हाला अपडेट देत राहतो। तर आमच्यासोबत तुम्ही राहा आणि तुम्हाला चॅनल आवडत असेल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। मित्रांनो, तुम्ही लोक बघू शकतात आपण आता मंदिराच्या परिसरात आलेलो आहे। इकडे पहिलेच इकडे ऑटो उतरून देतो, इकडनं आपल्याला चालत जावं लागतं। इकडनं काही 4 व्हीलरच जाऊन देतात। इकडनं आता खूप सारे ऑटो आहेत थांबवतात। इकडनं आपल्याला चालत जावं लागणार आहे मंदिराच्या परिसरात। आता आपण मंदिराकडे झालेलो आहे। हा रस्ता आहे, पण वरून जाऊया। इकडे मार्केट लागलंय किंवा कसली तरी गर्दी आहे, पण बघूया पुढे जाऊन। मी पण पहिल्यांदा आपल्या म्हणून मला एवढं माहिती नाही। पण वरिष्ठ नागरिक लोकांना घेऊन जायला रिक्षा वगैरे पण अशा आहेत। बघू शकता एवढा रात्री पण इकडे खूप गर्दी आहे। आणि असं पण नाही की आपण सीजनला आले, आपण ऑफ सीजनला आलेलो आहे, तरी पण इकडे जाम गर्दी आहे। मला वाटतं मार्केट लागते इकडे म्हणून असेल गर्दी। आता आपण चाललो आहे राम मंदिराच्या इकडे। अशा गाड्या पण अवेलेबल आहेत इकडे। खूप सुंदर वाटतंय, पण रात्रीचं पण या टायमाला आता गरमी होते, म्हणजे वाफा मारतात ते गरमीने, असं आहे इकडे। आणि ह्या टाईम इथे जास्ती गरमी असते। मंदिरचा एंट्रन्स आहे, खूप सुंदर दिसतं इकडनं मंदिरचं एंट्रन्स। तर आपण आतमध्ये जाणार आहे। आता इकडे असं मानलं जातं की पहिले हनुमान मंदिराला जायचं, हनुमान मंदिरावरून मग तिकडनं असे आज्ञा घेऊन मग राम मंदिराला भेट द्यायची, असं इकडे आहे। आम्ही पण ऐकले, आम्ही पण तेच करणार आहे, हनुमान मंदिरला जाणार। तिकडनं आज्ञा घेऊन मग रामाची आपण हे जाणार। मग मी तुम्हाला पुढे अपडेट देत राहतो कसं आहे काय आहे। चला मित्रांनो, आता आपण हनुमानगडीला चाललेलं आहे। हनुमानगडीचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांना स्थान दिलेलं आहे की ह्याचं रक्षण करायला इकडचा राम मंदिरचं, म्हणून आपण तिकडे पहिले जाऊन दर्शन करून मग आपण पुढे जाणार आहे। तिकडे जाऊन आपण दर्शन करणार आता हनुमानगडीचं, मग आपण राम मंदिरच्या दर्शनाला जाणार। बोला जय श्रीराम। हा मंदिराचा परिसर आहे, आपण चाललेलं आहे इकडे। पुढून एंट्री आहे आणि इकडनं एक्झिट आहे। तर आपण एक्झिट साईडने गेलेलो, आता आपण एंट्री साईडला झालो आहे हनुमानगडीच्या इकडे। इकडनं या साईडवरून एंट्री वाटते। इकडे पेढा वगैरे खूप सुंदर भेटतो, विदेशी गिनी बनवलेला,
खूप छान आहे. आम्ही पण 1 किलो घेतली आहे. तुम्ही पण घ्या, तुम्हाला आवडले तर 1 किलो. आणि ते दुकानं वगैरे मस्त आहे जरा, खूप छान सुंदर वाटतं इकडे. रात्रीच्या टायमाला एकदम खूप सुंदर वाटतं, खूप छान वाटतं. हे बघा, हे हनुमानगडीचं मंदिर आहे. इकडे आपण आता दर्शनाला रांगेत चाललेलो आहे. हनुमानगडी अयोध्या, इकडे दर्शन घेऊन मग आपण आता पुढे राम मंदिरला दर्शनाला जाणार आहे. जय हनुमान. त्यांना तुम्ही बघू शकता, आता आपण हनुमानगडीला पोहोचलेलो आहे. इकडे हनुमानचं हे आहे, मंदिराचं दर्शन आहे. इकडे आता सध्या तर एवढी गर्दी नव्हती. आमचं दर्शन खूप छान झालेलं आहे, सुंदर झालेलं आहे. इकडे आपले भाऊ वगैरे दर्शन करतात, ते खूप सुंदर आहे. इकडनं तुम्हाला दिसू शकतं हनुमानजीचा. तुम्ही इकडनं बघू शकता. मी तुम्हाला दर्शन देतो. हे हनुमानजीचं, हनुमानगडीचं हे मंदिर आहे. इकडनं लोक लाईनीला जातात. इकडनं दिसत असेल तर तुम्हाला तुम्ही बघू शकता. खूप सुंदर वाटतंय वातावरण, एकदम भजनमय झालेलं आहे. इकडे बघा, लोक भजन वगैरे करतात आहे, खूप सुंदर आहे. इकडे लोक पुस्तकं वाचतात आहे. इकडे कोणतरी महाराज बसतात, त्यांचं आहे. आणि इकडे हनुमानगडीचं आहे. सुंदर आहे. आता याच्यानंतर आम्ही जाणार आहे इकडे राम मंदिरचं दर्शन करायला. तर आम्हाला लवकर निघायला पाहिजे, 9 वाजता मंदिर बंद होईल. आता तिकडे किती गर्दी आहे ते आपण सांगू शकत नाही. तुम्ही बघून घ्या एकदा तरी पण परत. खूप सुंदर आहे. चला, मी पुढे तुम्हाला अपडेट देत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आपण आता एंट्रन्समध्ये आहे राम मंदिराच्या इकडे. हे पूर्ण परिसर आहे राम मंदिरचा. आपल्याला इकडनं चालत जायचं आहे. हे परिसर आहे, आपण तिकडनं जातं. आणि इकडे एक खूप चांगली सुविधा आहे. आपल्या ज्यांना चालायला वगैरे येत नाही, तर हे लोक असे स्ट्रेचर घेऊन त्यांना तिकडे पोचवतात, तिकडे मंदिराच्या इकडे. आता आपण इकडे जातो आहे, पुढे बघूया कसं काय आहे. दर्शन घेऊया राम मंदिरचं. थोड्याशा रस्त्यामध्ये मंदिर वगैरे, हे सर्व मला वाटतं पहिलं असंच होतं, तोडलं नंतर हे परिसर केलेलं आहे राम मंदिरचं. खूप सुंदर आहे इकडे. आणि आता जास्ती गर्दी नाही, म्हणून मला वाटते आपल्याला चांगलं दर्शन होईल. खूप छान आहे. मी पण पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतो आहे. तुम्ही पण या एकदा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला कसली माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकतात की कसं जायचं, काय जायचं. AC बस पण आहे तिकडनं, अर्ध्या तासाला चालू होतात, पण आज कमी होत्या म्हणून आम्ही नॉर्मल बसने आलेलो आहे. हे सर्व परिसर आहे. चला, मी तुम्हाला पुढे माहिती देत असतो. जसं जसं मला व्हिडिओ बनवायला भेटेल तसं मी व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देतो. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा. मला वाटतं आता इकडनं आता चेकिंग होणार आहे, त्यानंतर आतमध्ये सोडणार.
मला असं वाटतं आहे की कॅमेरा बंद करावा लागेल, असं मी तुम्हाला अपडेट देतो काय आहे आणि कसं काय. एंट्रन्स आहे, चेकिंग करायचं. नमस्कार मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे आपण अयोध्येला आलेलो आहे. आता आपण रात्रभर रूमवरती राहून सकाळी आम्ही आता साईट सीनला निघालेलो आहे. आता इकडे आम्ही आलेलो आता आणि हनुमानगडीच्या इकडे जाणार आहे. इकडे एक असं आहे की नाही, इकडे 12 महिने ना रामलीला चालू असते 5 वाजल्यापासून. आता आम्ही आलो आहे पण बंद होतं. आता आम्ही आता जातो आहे दुसरं हनुमानगडी साईडला. इकडनं आहे आम्ही एक ऑटो केलेली आहे, इलेक्ट्रिक ऑटो. ते माणसं आपल्याला फिरत होते तिकडनं. इकडे तुम्ही या, इकडे 5 वाजता रामलीला चालते लाईव्ह ह्याच्यावरती स्टेजवरती. तिकडेच खूप छान आहे बघायला. आता आम्ही आलो तर बंद होतं. आता आम्ही हनुमानगडीच्या साईडला चाललेलो आहे. तर आता आपण तिकडे जाऊन दर्शन करूया आणि बघूया. साईट सीन्स आपण करतोय आजच्या दिवस. मग आपल्या अजून ट्रेन बिन काय फिक्स नाही आहे. अजून जायचं आहे, मुंबईला पोचायचं, कामाला जायचं आहे, पण अजून काय सांगू शकत नाही आपण. बघूया आता पुढे काय होतं आहे. चला. इकडे खूप ऊन आहे आणि खूप हे आहे. ऊन म्हणजे एवढं आहे की बापरे, आपल्या मुंबईचे लोक इकडे चालू शकणार नाही, एवढं ऊन आहे इकडे. आता पण जसं तुम्ही काल बघितलेलं सेम मंदिर, आपण आता हनुमानगडीच्या इकडे चाललो आहे. हनुमानगडीचं दर्शन करून मग आपल्याला ते आपले मित्र रिक्षावाले ते दुसरीकडे नेणार आहेत. चला. आता आपण इकडे पुढे आलेलो आहे हनुमानगडीच्या इकडे रस्त्यावरती. तिकडनं आता इकडनं गल्ली जाते, आपल्याला भाव आपली फिरत जाते. हां, हनुमानगडी. सगळं मिठाई वगैरे खूप छान आहे. ड्रायफ्रूट मिठाई ये कैसा दिया? 300 रुपये, 900 रुपये किलो. या ड्रायफ्रूट मिठाई आहे, 900 रुपये किलो आहे. तर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. रो मार्केट आहे, पण काल नव्हतं फिरलेलो या मार्केटला. आज आपण पहिल्यांदा आले. ऊन खूप आहे तर तुम्ही प्लीज बाटल्या घेऊन या पाण्याच्या. तशी भांडी वगैरे पण भेटणार, शंख वगैरे पण आहे. ह्यांचं बघा ऑफ सीझन असताना पण एवढी गर्दी आहे. पण हे बोलतात जेव्हा रामचैत्र वगैरे असतं ना तर इकडे पूर्ण गर्दी असते. हा पूर्ण रोडनं भरलेला असतो. आता हे आम्हाला सांगितलेलं आहे लेंथ किती गर्दी आहे. नशीब आपण काल रात्री दर्शन केलं आहे म्हणून आपलं जरा दर्शन झालं आहे. आपल्यालाही जास्त वाटते पण ह्यांनाही कमी आहे खूप दर्शन. पाणी पिण्याचं पण हे इकडे केलेलं आहे लोकांनी. किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत, तुम्ही लोक बघू शकता. ऊन खूप आहे तर छत्री वगैरे पाणी वगैरे तुम्ही घेऊन या.
50 रुपये, 150 रुपये, 200 रुपये, 250 रुपये अशा ह्याच्याने. हे बघा हनुमानची मूर्ती किती छान आहे. याचं सर्व लेडीजचं सामान पण भेटते. तुम्ही बघू शकता बांगड्या वगैरे. आणि या लेडीज उभ्या आहेत घ्यायला, बघता ते काहीतरी आहे. आम्ही लोकांनी बघा ही मूर्ती बघितली, खूप छान आवडलेली आहे आपल्याला. इकडे 200 रुपये बोलतो आहे, 260 रुपये बोलत होता. खूप सुंदर आहे. आपण याला घ्यायचं बघतो आहे. मला कसं वाटतं आहे मला सांगा. आता आपण हनुमानगडी नंतर आता आपण चाललो दशरथ मेहरला. हनुमानगडीच्या इकडनं चालतच आहे, जास्त लांब नाही आहे, इकडनं जवळच आहे. तर तुम्ही बघा हनुमानगडीचं आहे आणि इकडनं दशरथ मेहर. आपण आता इकडे जातो आहे. आपल्याला हा गाडीवाला मित्र घेऊन चालले आणि आपले भाऊ चालले तिकडे. आता आपण दशरथ मेहरला चाललो आहे. खूप सुंदर सुंदर इथं बघा हनुमानचे गदा वगैरे सर्व भेटते. इकडे कृष्णाची मूर्ती वगैरे सर्व असं भेटते. बघा पितळाचं आहे, पत्र्याचं. पाणीपुरी तर सगळीकडे असतेच. लहान पोरांचं सर्व घेऊन. बघा इथं वरती लिहिलेलं पण दशरथजी का राजमहल. लोकल साईट सीन पण बघू. आता आपलं काय होतं आहे, तिकीट बुक केलेली दिल्लीची पण ती पण कॅन्सल झाली. बघा दशरथजी का राजमहल दिला आहे. इथे आपण आता एंट्री मारतो. ऊन खूप आहे मित्रांनो इकडे. ऊन एवढं जाम ऊन आहे की काय बोलावं तुम्हाला. पिताजी दशरथ जी, उनका यहाँ पे दरबार लगता था. तो वो सारी चीज़ें जो पुरानी पौराणिक चीज़ें हैं वो धीरे धीरे विलुप्त की प्राय की कगार पे, उस वजह से उनका रिनोवेशन किया जा रहा है. जसं हे लोक हे म्हणतात आहे की इकडे रिनोव्हेशन चालू आहे. दशरथजीच्या पिताजी आहे त्यांच्या इकडे दरबार लागायचा. ते रिनोव्हेशनमुळे बंद ठेवलेलं आहे सध्या. म्हणून इथं रिनोव्हेशन चालू आहे, कारण की पुराणे जेवढे पण वस्तू आहे ते सर्व बंद होतात आहे. म्हणून हे लोक आता रिनोव्हेशन करून त्याला चालू करणार आहे. तर तुम्ही आतमध्ये बघू शकतात. इथे दरबार लागायचा, रिनोव्हेशन चालू असल्यामुळे बंद आहे. इट्स इन दशरथ महल. आता तिकडे तुम्ही बघितलं तसं ते बंद आहे. आता आपण चाललो कनक भवनला. इकडनं जवळच आहे. हे जे रस्त्यामध्येच आहे सर्व. तर तुम्ही जास्त घेऊ नका, चालतच या, जवळच असेल. खूप सुंदर आहे. तुळशीची माळा वगैरे पण भेटते इकडे. हा रस्ता कनक भवनला जातो. आणि इकडे असं नाही आहे बघा, सर्व लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. इकडे राम मंदिर बनताना त्यांना लोकांनी सांगितलेलं सर्व लँग्वेजमध्ये आहे.
कनक भवनचं वैशिष्ट्य लोकांनी हे सांगितलं आहे की रात्रीच्या टायमाला ना एक लोटा भरून पाणी ठेवतात आणि दात घासायचे ते मंजन असतं ना ते ठेवतात हे लोक. त्यामध्ये ते असतं ना दातून वगैरे तसं सगळं ठेवतात. आणि सकाळी उठल्यावरती सकाळी उठून ते ग्लास आणि ते दात मंजन ना असं वापरलेलं असतं. हे आता नाही खूप पहिल्यापासून आहे. हे बघा तुम्ही बघू शकता इसमें भी समझ सकते हैं। किती सुंदर आहे हे कनक भवन. हां गलत टाइम पे आ गए बंद। हे पण बंद आहे. जसं आम्हाला ह्यांनी सांगितलेलं की चालू असेल आणि बंद केलं आहे. जसं रात्रीपासून तुम्हाला मी जसं अपडेट देत राहतो आहे की आता आपण सकाळी आपली प्लेन आहे 9 वाजताची. 9 मग दिल्लीवरून आम्ही मुंबईला जाणार आहे. ते आम्हाला पुढची ट्रेन कन्फर्म नाही झाली जाण्याची. आणि ट्रेन वगैरे बघितले, बस वगैरे बघितले, पण आम्हाला काही भेटत नाही. आता आमचा अयोध्येचा सगळा संपत होत आहे. जसं तुम्हाला माहिती आहे आपण नेपाळ ते आपण पशुपतीनाथ खूप सारे तिकडे फिरलो 2-4 देवीवरती. मग तिकडनं आपण इकडे इंडियाला कसं आलो, कुठच्या बसमध्ये आलो हे सर्व मी तुम्हाला माहिती आहे. तर मला आता इंडियामध्ये आपण अयोध्येमध्ये फिरलो. अयोध्येमध्ये फिरून आता आम्ही ट्रेन वगैरे पाहिलं तर नाही भेटले. तिकडचे पण तुम्हाला साईट सीन सर्व दाखवले. आणि आता आम्ही जाणार आहे दिल्लीवरून मग आम्ही जाणार आहे आता मग मुंबईला. आज आपण मुंबईला पोहोचू ते 2-3 वाजता. तर आपला जो नेपाळ अयोध्याचा सफर आहे आपला सगळा आता इकडे समाप्त होत आहे. तर आहे आमच्या बहिणी आणि आपली बायको आणि आपले भाऊ. आणि आता आपण आपला इकडनं आता 9 वाजताची फ्लाईट आहे. आपण आता एअरपोर्टला चाललो आहे. एअरपोर्टवरून आपण आता डायरेक्ट दिल्ली टू मुंबई जाणार आहे. चला बाय. चल रही है, कृपया अपनी सीट पर बैठे रहें और सीट बेल्ट खुली रखें। धूम्रपान और इलेक्ट्रॉनिक उपकरणों या मोबाइल फोन का प्रयोग करना वर्जित है। Refueling is in progress for this aircraft and we ask you to remain seated with your seat belt open. Smoking and using any electronic equipment or mobile phones is prohibited. नमस्कार, अपनी यात्रा को शीघ्र शुरू करने के लिए आप अपने बड़े बैग्स को ऊपर वाले ओवरहेड बिन में और छोटे बैग्स को सामने वाली सीट के नीचे रखें। कृपया अपनी सीट पर बैठ जाएं और